शहरातील महादुर्ग किल्ल्यात 500 ट्रेकर्सनी केली मोहीम फत्ते। धारूर येथील ऐतिहासिक किल्ल्यात प्रथमच 400 पेक्षा जास्त ट्रेकर्सनी रविवारी ट्रेकिंग केली। यामध्ये जाबाज ट्रेकर्स माजलगाव, स्वराज्य ट्रेकर्स परभणी, किल्ले धारूर पत्रकार संघ, किल्ले धारूर युथ क्लब, कायाकल्प फाउंडेशन, शिवतेज ट्रेकर्ससह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातील ट्रेकर्सनी सहभाग नोंदवला होता। अंबाचोंडी मंदिर ते किल्ला हे 6 किलोमीटर अंतर पायी चालण्याची मोहीम ऐतिहासिक किल्ले धारूर शहरात प्रथमच आयोजित करण्यात आली होती। या मोहिमेत माजलगाव, परभणी, तेलगाव, चोरंबा, किल्ले धारूर, अंबाजोगाई येथून 500 ट्रेकर्स सहभागी झाले होते। चांगला अनुभव होता। मराठवाड्यातील हा दुर्गम असा हा किल्ला, या किल्ल्यावर ट्रेकिंग करायची खूप दिवसाची इच्छा होती। त्यामुळे माजलगावचे जाबाज ट्रेकर्स, परभणीचे स्वराज्य ट्रेकर्स आणि अंबाजोगाईचे शिवतेज ट्रेकर्स यांनी मिळून आम्ही सर्वांनी एक प्लॅन केला। त्याप्रमाणे एक बेसिक राउंड करून एक रूट तयार केला आणि त्याप्रमाणे आज या ठिकाणी आलो। अमेझिंग अनुभव आहे। एकाच ट्रेकमध्ये थ्रिल, ॲडव्हेंचर सर्व प्रकारचे या ठिकाणी आम्हाला अनुभव मिळाले। खूप अशी एक्साइटमेंट होती आणि आज या ठिकाणी येत असताना नदी, डोंगर, दऱ्या याच्यातून आलो। खूप चांगला अनुभव होता। आम्ही पूर्ण किल्ला अनेक वेळा फिरलो, परंतु आम्ही किल्ल्याला कधीही मागच्या दरवाजाने आलो नव्हतो। आज आम्ही 2400 फूट उंचीचा हा जमीन सपाटीपासून असणारा किल्ला आम्ही या पायी चढला। निश्चितच हा अनुभव आम्हाला एक ऐतिहासिक अनुभव असल्यासारखा वाटला आणि हा किल्ला किती अवघड आहे, हा किल्ला चढताना त्या काळात तर किती अवघड गेला असेल हे आम्हाला पाहण्याचा अनुभवला। निश्चितच हा ट्रेकिंगचा अनुभव आमच्या जीवनामध्ये एक सुवर्णक्षण आहे असं मी म्हणेन। किल्ल्यावर ट्रेकर्स आल्यावर जोरदार नारे देण्यात आले। जुन्या ऐतिहासिक वाटा अनेक वर्षांनंतर गजबजल्या होत्या। इतिहास अभ्यासक सय्यद शाकीर यांनी सर्व ट्रेकर्सना किल्ला परिसरातील सर्व माहिती सांगितली। किल्ले धारूर ट्रेकर्स मोहिमेत सहभागी झालेल्यांना किल्ले धारूर युथ क्लब सदस्य धनंजय भावठाणकर यांनी नाश्त्याची सोय केली होती। वर्षापासून ट्रेकिंगला असतो आणि गड किल्ल्याची माहिती आणि आदर्श शिवाजी महाराजांचे विषयी माहिती भेटते आणि शरीर सुद्धा याच्यापासून तंदुरुस्त राहते। मनुष्याने जास्तीत जास्त मी सहभाग करतो। गड चढताना एकदम भारी वाटलं, कारण गड चढताना जे दगड वगैरे आहेत सटकायचे खूप चान्सेस आहेत, पण त्यातूनही आपण कसं तरी रस्ता काढत मी वरती आले। मला खूप भीती वाटू लागली, पण माझ्या पप्पांनी मला धरलं, त्यामुळे मी आले वरती। आणि मला एकदम इतिहासाची खूप आवड आहे। मला स्कूलमध्ये सुद्धा हिस्ट्री हा सब्जेक्ट खूप आवडतो, त्याच्यामुळे मला शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घ्यायची खूप आवड आहे। त्याच्यामुळे मी यावेळेस पप्पांसोबत आलेली आहे। धारूर शहरामध्ये प्रथमच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातील ट्रेकर्सने सहभाग घेत इतिहास घडवला आहे। 400 ते 500 ट्रॅकर्सनी अक्षरशः 5 किलोमीटरचं अंतर या ठिकाणी पार केलेलं आहे। माझ्यासोबत आहेत काही आयोजक ज्यांनी ट्रॅकिंगचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। आपण त्यांना विचारू की त्यांचा काय अनुभव राहिला आहे। हा महादुर्गच्या किल्ल्याचा जो पाठीमागचा जो भाग आहे की जो दुर्लक्षित असतो किंवा तिथून मावळे पूर्वीच्या इतिहासामध्ये जसे मावळे वरती यायचे की ती कोणत्या पद्धतीने यायचे, त्यांनी किल्ले कसे सर केले होते याचा अनुभव आम्हाला आज या ठिकाणी आयोजन करण्याचा योग आला। कारण हा आपला ठेवलेला इतिहास आपल्या पुढच्या पिढीला कळावा, ट्रॅकरच्या माध्यमातून तो कळावा, हा यामागचा मुख्य उद्देश होता आणि आज तो पूर्ण झाला। हा साधारणतः 5 किलोमीटरचा ट्रॅकचा रन होता। माता दुर्गा अंबाचोंडीपासून सुरू झालेला हा महादुर्ग किल्ल्यामध्ये समाप्त झालेला आहे। एकंदरीतच काय की मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांमधून या ठिकाणी ट्रॅकिंगची पद्धत चालू झालेली आहे। प्रथमच धारूर शहरामध्ये या ठिकाणी 400 ते 500 या ठिकाणी ट्रॅकर्स ट्रॅकिंग करताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत। त्यामध्ये वयोवृद्ध असतील, पत्रकार असतील किंवा लहान मुलं असतील, यांना येणारा अनुभव या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी आपल्यासमोर मांडलेला आहे। संवाद मराठी लाईव्हसाठी मी हरिभाऊ मोरे, किल्ले धारूर, बीड। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।